नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादकांना दिलासा, काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वंकष विकासासाठी मंत्रालयात पार पडली बैठक, चंदगडचे आमदार राजेश पाटील, राधानगरीचे आमदार प्रकाश आंबेडकर यांची होती उपस्थिती. आजरेकर सोसत आहेत दररोज ट्रॅफिक जॅम समस्या, ना नेत्यांना देणं घेणं ना महामार्ग ठेकेदाराला. हे असंच किती दिवस चालणार? आजरेकरांचे सवाल. दौलत अथर्व साखर कारखान्याच्या चिमणीतून उडणारी राख हवेत पसरून होतंय प्रदूषण. परिसरातील ग्रामस्थांची यावर कारवाई करण्याची निवेदनातून मागणी. प्रदूषण महामंडळासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. जुनं तेच सोनं म्हणत वाढलाय मातीच्या भांड्यांचा भाव. चंदगड तालुक्यातील किणी येथील मातीच्या वस्तूंना वाढतीये मागणी. बदलत्या जीवन पद्धतीचा अभ्यास करून गोपाळ कुंभार यांनी मातीच्या वस्तू तयार करण्याचा सुरू केलाय गृहोद्योग. श्रीदेवी पाटील ठरल्या 5,000च्या पैठणीच्या मानकरी. गडिंग्लजचा सम्राट बालगोपाल तरुण मंडळकडून करण्यात आलं होतं होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन. मुलींसाठी घेण्यात आलेल्या फनी गेम्समध्ये शांभवी दड्डीने मारली बाजी. किणी येथे आयोजित करण्यात आल्या तालुकास्तरीय शालेय मॅरेथॉन स्पर्धा. वर्ल्ड फॉर नेचर आणि किणी ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती निमित्त करण्यात आलं आयोजन. जयप्रकाश विद्यालयात 10, 12 आणि 15 वर्ष अशा 3 वयोगटात घेण्यात आल्या स्पर्धा.